करणार त्यांना विनंती असेल आपण या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गोलंदाज मंगेश गायकर आहेत, एक चांगले क्युरेटर सुद्धा आहेत. चांगली खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून बनवली जाते. तर मी रघुनाथ पाटील साहेबांना विनंती असेल, शिवसेना विभाग प्रमुख साबेगाव त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक योगेश डांगे साहेबांना विनंती होतो की आपण हा सन्मान करायचा आहे. सेकंडला वसंतने पहिलाच बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. हा चेंडू आपण पाहतोय हवेत आहे, झेलची शक्यता आपण पाहतोय. षटकार आला होता, त्याचं उत्तर दिलं. डीजे मास्टर डीजे थोडासा वापर होणार नाही, काही बंधन आहेत. मात्र आपण सन्मान करणार आहोत. शिवसेना विभाग प्रमुख साबेगावचे रघुनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत. मी योगेश डांगे यांना विनंती होतो की आपल्या शुभस्य सन्मान करायचे. तो रघुनाथ पाटील यांचा सत्कार आपण करणार आहोत. शिवसेना विभाग प्रमुख साबेगावचे या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक योगेश डांगे यांच्या शुभस्य आपण सत्कार करणार आहोत. रघुनाथ पाटील, शिवसेना विभाग प्रमुख साबेगाव. +40 खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात. एका बाजूला गोलवली 40+, दुसऱ्या बाजूला घारिवली 40+. आपल्या मुख्य बॅट्समनमध्ये आपण पाहिलं रघुनाथ पाटील, शिवसेना विभाग प्रमुख साबे यांचा सन्मान होत असताना आणि आलेल्या सर्व पाहुण्यांची काळजी घेतली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व पाहुण्यांची काळजी घेतली जाते या स्पर्धेच्या आमच्या शिल्पकार आपण पाहतोय पूनमताई योगेश डांगे यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण या स्पर्धेचे आयोजक असू आहेत आणि सर्व पाहुण्यांची ते काळजी घेत आहेत. संदीप आलेत बॅटिंग करण्यासाठी. चांगला बॉल होता, चांगली गोलंदाजी करत असताना मंगेश गायकरला विट कॅप ते गोलंदाजी करतायत. मंगेश गायकर सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेले आहे. ज्यावेळी पहिल्यांदा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये गोलुली संघ सुपर 4 मध्ये ज्यावेळी पोहोचला होता 48 ग्रामीण संघांमधनं, तानाजी बघेचा मी उल्लेख करेल, मंगेश गायकरचा उल्लेख करेल. तानाजी बघेच्या ऑरेंज कॅप सुद्धा डोक्यावरती होती आणि मंगेश गायकरने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती त्यावेळी दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक रेग्युलर क्रिकेट खेळत असताना. यावर्षी 40+ फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपल्या पाहायला मिळालं. गोलुली गावामध्ये सुद्धा ट्रॉफी आली, बाईक सुद्धा मिळाली आणि त्यानंतर मिरवणूक सोहळा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात घारिवली संघासाठी. आपण बघतोय प्रथम बॅटिंग करत असताना पहिला सामना मोहिली 40+ ने जिंकलाय. यानंतर फडकेपाडा विरुद्ध मोठी देसाई अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर देवकर यांचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अशोक पाटील यांचा संघ फडकेपाडा. त्यानंतर काटे विरुद्ध वडवली अशा मॅचेस होतील, लक्षात घ्या. विनय गायकवाड आलेत. विनय गोलंदाजी मार्कवर, एक्सप्रेम ऑलएंड कडनं गोलंदाजी करतायत. पहिलाच बॉल गिरीशसाठी आणि त्याला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग वरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. गिरीश पाटील भरपूर वर्ष घारिवली संघाने रेग्युलर क्रिकेट खेळलेले आहेत. धावसंख्या 15. घारिवली विरुद्ध गोलवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आहे. 7 सामने एकत्रित आपल्याला बघायचे, कव्हर केले जातील.
शेवटच्या मॅचमध्ये काटे विरुद्ध वडवली आहे. त्या अगोदर फडकेपणा विरुद्ध मोठी देसाई अशी यानंतरची मॅच आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर महिला वर्ग सुद्धा कुठे मागे नाही आहेत. मिताली राजचा मी उल्लेख करेल, भारतीय संघासाठी खूप मोठे योगदान राहिलेलं आहे. हलक्या हाताने खेळत आहेत, सॉफ्ट हँडचा वापर केलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. मंगेश वेगाने येत आहेत. एक सिंगल इथे मिळेल. सिंगल डबलने स्टॅक रोटेट केले ते. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. ज्याप्रकारे मुंबईची लाईफ लाईन आहे. लोकल ट्रेन ज्यावेळी कोरोनाच्या काळात बंद झाली होती, भरपूर अडचणी आल्या नागरिकांना. संपूर्ण भारत देशावरती कोरोनाचं संकट होतं. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत थर्डमॅन आणि गलीमधला एक क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. दोन धावा मिळाल्यात. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर थोडीशी मोठी आहे. डीपमधनं ॲक्युरेट फेकी येणं थोडंसं कठीण आहे. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. पहिल्या मॅचमध्ये फक्त 41 धावा झाल्या होत्या साबे टीमच्या. त्या धावा चेस झाल्या. ILM देवी क्रिकेट मंडळ क्रीडा मंडळ नांदिवली डोंबिवली आयोजित योगेश डांगे चषक 2025. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. काय आलं रिव्ह्यू तुम्ही घेतलाय का? ओके. नो बॉल. बीस जावा. डॉट बॉलची ती समाप्ती. धावसंख्या स्थिर 20 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच. केशव महाराज सुद्धा येत आहेत. आता चौथी मॅच आहे. यानंतर अजून एक मॅच होईल. फडकेपाडा विरुद्ध मोठी देसाई. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली आहे तिथे. जितूला तिथे पाहत आहेत. चांगली फिल्डिंग केली. तानाजी बगे यांचे बंधुराज जितू बघेला तुम्ही पाहता. मग अशी उल्लेख केला तानाजी बगे यांचा. रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये 100 धावा सुद्धा कुठण्याचे विक्रम त्यांच्याही नावावरती राहिलेले आहे. हाईट फॅक्टर कदाचित सांगतात पंच. विनोद गायकर बघा इष्टांच्या मागे चांगले इस्ट्रेक्शन करत असताना. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 2 षटकांचा केस संपलेला आहे. 10.50च्या सरासरीने 21 धावा आपण पाहतोय. पाच ओव्हरची मॅच आहे. खेळाडू थोडस जलपान करत असताना आपण पाहतोय. योगेश डांगे चषक 2025 सभव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहतायत. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. 40+ खरं तर या खेळाडूने जवळजवळ खेळ बंद केला होता. मात्र 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे आम्ही कौतुक करू, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या खेळाडूंना पुन्हा एक चालना मिळाली. क्रिकेट खेळण्याची पुन्हा संधी मिळाली 40+च्या माध्यमातून. आणि 40+च्याही भरपूर साऱ्या स्पर्धा होतात. भरपूर पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळतात. पल्लवी पाटील मॅडम सुद्धा आमच्या सोबत आहेत. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे थर्डमॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण.
फिल्डिंग चांगली आहे गोलवली संघाने आतापर्यंत या मॅचमध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलेले, जरी 40+ खेळाडू असतील. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मंगेश आलेत. विथ कॅप ते गोलंदाजी करतात. असे बरेचसे गोलंदाज आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे विथ कॅप गोलंदाजी करतात. हा चेंडू उंच गेलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगला आहे आणि चांगली फिल्डिंग आणि बघा चांगला झेल टिपला. मी मगाशी उल्लेख केला फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय या मॅचमध्ये गोलवली ए संघाने. आपण पाहतोय पल्लवी पाटील मॅडम आमच्या सोबत आहेत, त्यांनी या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं आहे. क्रिकेट मी मगाशीच उल्लेख केला, क्रिकेटमध्ये आपण पहिला महिला वर्गही कुठेही कमी नाही आहेत आणि एक चांगला झेल टिपलाय डीपमध्ये. त्यांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धावसंख्या पण पाहिली तर एकंदरीत अशोक आम्हाला सांगतात आमचे ऑफिशियल स्कोरर 22 वरती आणि आता सुधीर आलेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये मालिकावीरची बाईक पटकवण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती आहे. आय थिंक 2011 या साली ज्यावेळी घारेली संघ सुपर 4 मध्ये होता. सुधीर पाटील येत आहेत. 2 व्हीलर बाईक मिळाली होती सुधीरला रेग्युलर क्रिकेट खेळत असताना. संदीपचाही फटका चांगला होता संदीप पाटील यांचा, मात्र टायमिंग झालं नाही आणि झेल थोडासा कठीणच म्हणावं लागेल. मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल, त्याने खूप चांगला झेल टिपलाय आणि असं म्हटलं तर कॅचेस विन द पॅचेस. नरेश गायकरने एक चांगला झेल टिपलाय. फिल्डिंग फॅक्टर भरपूर खूप चांगला महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. फक्त तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असून फायदा नाही, फलंदाजी असून फायदा नाही. क्रिकेटमध्ये फिल्डिंग हे फॅक्टर खूप महत्वाचं आहे. धावसंख्या 22 वरती आता नंतर डावकर आताचे बॅटर आले सुधीर. गोलवली संघ फिल्डिंग करतोय. यानंतर फडकेपाडा आणि मोठी देसाईमध्ये मॅच होईल, लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. मंगेशला अखेर विकेट मिळाली आहे, दुसरी या त्यांच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. दुसरं षटक त्यांचं मार्ग असते. संघाचं तिसरं षटक मार्ग असते. 5 ओव्हरची मॅच आहे. थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. बॉल रिलीज करताना आवाज देऊ नका, कारण ज्यावेळी गोलंदाज रनअप घेतो. एक्सप्रिया मॉलेंडकडनं पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज मंगेश गायकर. सेकंडला सुधीरला तुम्ही पाहतायत. सुधीरच्या बॅटमधनं फटका चांगला आहे, आपण पाहतोय. स्ट्रेट लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत गिरीशने. धावा झाले त्या 24. सुधीरच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 25 धावा तुम्हाला धापालकोती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 25 धावा झालेले आहेत. सती गंभोरे आणि पल्लवी पाटील मॅडम आमच्या सोबत आहेत. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार येतोय तो फलंदाज गिरीश पाटीलच्या बॅटमधनं. 4 ने धावसंख्या पुढे सरकली ती 29 वरती. तिसरं षटक प्रगती पथावर असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये, लक्षात घ्या. फडकेपाडा आणि मोठी देसाई खेळाडू कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण लवकरात लवकर या. 2 चांगले संघ, मोठी देसाई विरुद्ध फडकेपाडा. आई चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक गोलंदाज सुरुवातीला मंगेश धावणार होते, थोडेसे थांबले. डीप मंद लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक आले, त्यामुळे 2 धावा मिळतील. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 31. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या इनिंग मधला पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेली आहे. पल्लवी पाटील मॅडम आमच्या सोबत आहेत, त्यांचे आवाज तुम्ही ऐकू शकाल. मी अँकर पल्लवी पाटील.
सर्वप्रथम तुम्हा सर्व खेळाडूंचे मनापासून स्वागत करते। आजच्या डिग्री आहे, आज 34 डिग्री सेल्सिअस आहे आणि या अशा रणरणत्या उन्हात तुमच्या स्टॅमिनाला सलाम सर्व खेळाडूंच्या, कारण या अशा रणरणत्या उन्हात तुम्ही वेल प्ले करताय, खूपच जोशात खेळताय, त्यामुळे तुमचे खरंच मनापासून आभार आणि सलाम तुमच्या फिटनेसला। सर्वप्रथम मी आभार मानीन श्री योगेश डांगे यांचं की त्यांनी या अशा भव्य दिव्य अशा चषकाचं अशा मॅचचं इथे नियोजन केलं आणि अगदी उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी केलेलं आहे। गेले वर्षभर ते हे स्वप्न उराशी बाळगून होते आणि आज त्यांचं स्वप्न हे सत्यात उतरलेलं आहे। सर्व मान्यवर उपस्थित यांचंही हार्दिक स्वागत आहे। आणि त्यांची जी संकल्पना आहे, योगेशजी डांगे यांची जी संकल्पना आहे, त्यांनी विनर्सना जे राम मंदिरांच्या प्रतिकृती जे देण्याचं त्यांची जी उत्कृष्ट अशी संकल्पना आहे, तमाम भारतीयांचं स्वप्न होतं की अयोध्येचं राम मंदिर निर्माण व्हावं आणि ते स्वप्न आपले भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते आज संपन्न झालेलं आहे। आणि ते स्वप्न, असंच एक स्वप्न योगेशजी डांगे यांनी सुद्धा पाहिलं होतं आजच्या या मॅचचं आणि त्यांचं सुद्धा स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। आणि त्या स्वप्नपूर्ती निमित्ताने त्यांनी राम मंदिराच्या प्रतिकृती देण्याचा संकल्प जो केलेला आहे तो खरंच नावाजण्यायोग्य आहे। नक्कीच मॅडम, खूप चांगली संकल्पना आहे। योगेश डांगे म्हटल्यानंतर नेहमी चर्चेत असतात, मात्र या दरम्यान फटका चांगला आलाय। फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार, 4 ने धावसंख्या पुढे सरकली। अशोक मला सांगत असताना 35 वरती धावसंख्या पोहोचली। चौथ्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय चौकाराने केली। नंदू भोईरचा पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय ते सुधीरने। म्हणजे बरेचसे अशी लोक आहेत 40+ खेळाडू असतील जे अयोध्येला गेलेही नसेल मॅडम, मात्र त्यांना मॅन ऑफ द मॅच जर मिळाली तर नक्कीच घरी त्यांचे फॅमिली खुश होईल आणि अयोध्येची प्रतिमा जर तुमच्या घरी असेल तर अजून काय पाहिजे। आणि ही चांगली संकल्पना आहे। योगेश डांगे साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करू। आणि भारतीय जनता पार्टी म्हटल्यानंतर नेहमीच चर्चेत असतं, राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगली सामाजिक कामे योगेश डांगे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात। मी पूनम योगेश डांगे ताईंचाही उल्लेख करेल, त्यांचे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे। कारण पहिल्याच मॅचला त्यांनी अंकुश मडवी ज्याने एक चांगला पकडला, थोडेसे अपंग आहेत मात्र अपंगावर मात करून त्यांनी एक अप्रतिम झेल टिपला। नो बॉल। धावसंख्या 36 आणि येणारा चेंडू फ्रीट असेल संदीपाने। रमेश मात्र काय चर्चा करतात आता? चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। यलमा देवी क्रीडा मंडळ, नांदिवली डोंबिवली। वाईट आहे का? ओके। रमेश मात्र गेले होते तेव्हाच आम्हाला वाटलं काहीतरी वेगळं घडलंय। वाईट बॉल आहे त्यामुळे फ्रीट नसेल। गोलंदाज नंदू, बॉल होता कव्हरच्या दिशेने खेळत आहेत, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। 2 धावा इथे मिळाल्यात। ज्यावेळी सुधीर बॅटिंग करतात आपल्याला नक्कीच प्रदीपची आठवण होते। गोलिवलीचे जे खेळाडू आहेत, लवकर जे बॅटर आहेत, प्रदीप उर्फ बाळा, त्या शैलीचे फलंदाज दिसत आहेत सुधीर पाटील सुद्धा। कारण कव्हर्सला ते खेळत आहेत, लॉंग अपला खेळत आहेत, ते फाईन लेगला खेळत आहेत, म्हणजे मैदानाच्या चारी बाजून ते फटके बाजू करू शकतात। आणि अर्धशतक सुद्धा आपण पाहिलं होतं। प्रदीप उर्फ बाळा गोलिवलीचाच खेळाडू आहे, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये वेगवान बॉल होता। चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाही, ऑन साईडला खेळायचं होतं। डॉट बॉलची ती समाप्ती होईल। धावसंख्या स्थिर आहे ती 38, 38 वरती धावसंख्या येतात। घारिवली 40+ विरुद्ध गोलिवली 40+, यानंतर फडकेपाडा 40+ आणि मोठी देसाई दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित। पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यावेळी मिळाला काशीनाथला, त्यांनी खूप चांगला उल्लेख केला। चांगली स्पर्धा आहे आणि खास करून आम्हाला 40+ संधी दिली त्याबद्दल आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। आणि ते सुधीरची विकेट गेली आहे, फलंदाज बाद होईल, सुधीर पाटीलला माघारी परतावं लागेल।
38 वरती लागणारा तिसरा धक्का मैदानामध्ये घारेली 40 प्लसला. विनोद गायकर यांनी एक चांगला झेल टिपलाय. श्रुतिका मोरे मॅडम सुद्धा आमच्या सोबत आहेत. पल्लवी पाटील ताईंचा आवाज तुम्ही ऐकला आणि चांगले अँकर सुद्धा आहेत. नवी मुंबईमध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो बऱ्याच वेळा. आणि खास करून योगेश डाके साहेबांचं आम्ही कौतुक यासाठी करू की 40 प्लसच्या खेळाडूंना त्यांनी खास करून संधी दिली आहे. कारण की बऱ्याच वेळा रेग्युलरच्या मॅचेस होतात, अंडर 21च्या मॅचेस होतात, ओपनच्या मॅचेस होतात, मात्र 40 प्लसला बऱ्याच वेळा संधी मिळत नाही. मात्र मनापासून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. काटेचे कॅप्टन आलेले आहेत. सचिन पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. सचिन पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 38 वरती थांबलेली आहे. 38 धावा झाल्या आहेत. केशव महाराज यांचे आगमन झाले. काटेचे कॅप्टन आहेत. पहिला सामना मोहिली 40 प्लस संघाने जिंकलाय. रोशनने शुभेच्छा दिल्या होत्या मोहिली 40 प्लसला, कारण रोशन एक चांगले फलंदाज आहेत मोहिलीचे. मात्र इथे बघा सचिन पाटीलने षटकाराने खातं उघडलंय. येतोय सिक्सर. दुसरा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये षटकाराने खातं उघडलंय. धावसंख्या 44-44. नंदूच्या विरोधात हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. नंदूच्या ओव्हर मधला एक बॉल अजूनही शिल्लक आहे. क्रिकेट असा खेळ आहे, या खेळामध्ये तुम्हाला कधी दुःखही मिळतो, कधी आनंदही मिळतो. आणि आनंद वेगळा असतो क्रिकेटमुळे. खास करून क्रिकेटने काय दिलंय तर क्रिकेटने एक मैत्री दिली आहे, मैत्रीचं नातं दिलेलं आहे. धावसंख्या 44. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचेचाळीस धावा झालेले आहेत. चला फटकेपड आणि मोठी देसाई. हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचा जजमेंट चांगला आहे. 2 धावा इथे बिथे बघा. सचिन पाटील काय बॅटिंग करतात जेव्हापासून मैदानात आलेत. सचिन पाटीलच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावसंख्या 47. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले ते 47. यानंतर टॉस आपण करणार आहोत फडकेपाडा विरुद्ध मोठी देसाई. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे लवकरात लवकर. अय्यलामा देवी क्रीडा मंडळ नांदिवली डोंबिवली आयोजित योगेश डांगे चषक 2025 आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट supersport.in या वाहिनीच्या माध्यमातून केलं. तर ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. फक्त युट्यूबला जाऊन तुम्हाला सर्च करायचंय योगेश डांगे चषक 2025 आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. सत्तेचाळीस धावा झाल्यात. जितू येत आहेत. जितूला तुम्ही पाहतायत शेवटच्या ओव्हर मध्ये. कार्पेटच्या साईने आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. जितू वगे आलेत. मी मग तानाजी वगे यांचा उल्लेख केला. त्यांचेच बंधुराज तुम्हाला पाहायला मिळत आहेत जितूला.
धावसंख्या 49. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलोली ए विरुद्ध घारिवली अशी मॅच मध्ये. गिरीशचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळाले. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्या त्या घारिवली पोटी संघाच्या. आजच्या दिवसात पहिल्या 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कारण पहिल्या मॅच मध्ये 41 धावा साबेने केल्या होत्या, त्या चेस केल्या. मोहिली फुटी संघाने 42 मध्ये इथे 50 घारिवली संघाने उभारलेत. अजूनही आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून 60 धावांपर्यंत मजल मारण्याची संधी आहे. ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं सेमीफायनलच्या मॅच मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं. त्यानंतर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 362 धावा कुठल्या होत्या. तिथे न्यूझीलंडने मॅच जिंकली. त्यामुळे न्यूझीलंड भारत ICC चॅम्पियन ट्रॉफीची फायनल मॅच रविवारी आपल्याला पाहायला मिळेल. इथे सिंगलच मिळाली. धावसंख्या 51. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला टॉस साठी उपस्थित राहायचे. फडकेपाडा आणि मोठी देसाई 40+. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 52. फडकेपाडा संघ सुद्धा तिथे दाखल झालेला आहे. धनेश येत आहेत. गिरीशच्या पॅट मधून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्नही केले नाहीयेत. बघा आता पंचांचा इशारा काय येतोय. षटकार आहे का अजूनही चर्चा करतात मला वाटतं. षटकार नाही. कॅमेरामॅनला माहिती आहे बघा. कॅमेरामॅनने लगेच इथं कॉल केला. षटकार आहे. हाच 5 असतो लाईव्ह टेलिकास्टचा. supersport.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते षटकार आलाय. अजून एक चांगला फटका. मात्र आता टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल टिपलाय तिथे. फलंदाज बाद होईल. नरेश गायकवाड एक चांगला झेल टिपलाय. 58 वरती अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना घारिवली 40+ संघाला. नरेश गायकवाड एक चांगला झेल टिपलाय. गिरीश बाद होत आले. आता बघा करसन पाटील येत आहेत. 58 धावा झालेल्या आहेत. करसन पाटील या स्पर्धेचे आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आहेत. सुदेकाका म्हात्रे असतील, श्रीराम पाटील असतील. 26 धावांचे खेळ केले. योगेश डागे यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे करसन दादा पाटील. नेहमीच मैत्रीचं नातं योगेशजी डांगे साहेबांनी जपलेलं आहे. त्याचमुळे इतकी माणसं त्यांच्या संपर्कात असतात. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळी तुम्ही चांगलं काम करता त्याचवेळी तुमच्या नावाची चर्चा असते. 58 धावा झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा 58 झालेत. बघायचं इथून काय टार्गेट सेट होईल. घारिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना. घारिवली म्हटल्यानंतर डॉक्टरांचं गाव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. भरपूर डॉक्टर या 20 पेक्षा जास्त डॉक्टर मॅडम या गावामध्ये आहेत. घारिवली गावामध्ये. वेल लेफ्ट करत असताना बघा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 59. 4 गडी बाद 59. मात्र 40+ मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे. करसन पाटील आहेत. 59 धावा झालेले आहेत. दोन धावा मिळालेत. करसन पाटील बघा 2 धावा. त्यांचा फिटनेस बघा ना किती चांगला आहे. नाही करसन पाटील बघा एकच बॉल तुम्हाला मिळाला. 3 षटकार मारले असते तुमच्यासाठी 5,000 रुपये होते. या स्पर्धेचे शिल्पकार योगेशजी डांगे साहेब ज्यांच्याच नावाने स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि पहिले सत्र समाप्त झाले. रस्त्यात कोणी गाड्या पार्क करू नका. बघा रहदारीचा रस्ता आहे. ब्लॅक कलरची गाडी आहे. 61 धावा झाल्या. चला टॉस साठी या. फडकेपाडा आणि मोठी देसाई. ब्लॅक कलरची सफारी गाडी आहे बघा कोणाची आहे ती रिमूव्ह करा जरा. जितू ब्लॅक कलरची सफारी आहे.
तर पहिल्या सत्रात घारिवली संघाने 61 धावा केल्यात, 62 धावांचा पाठलाग करायचा. तत्पूर्वी चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन मोठी देसाई आणि फडकेपाडा दोन्ही कॅप्टन या लगेच. तिसरी मॅच आहे. फडकेपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. पल्लवी पाटील मॅडम आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी थोडीशी आम्ही चर्चा करणार आहोत या स्पर्धेबद्दल. मॅडम, ज्यावेळी तुम्ही इथे आलात तुम्हाला कसं वाटलं की 40+ खेळाडू आणि खास करून योगेश डांगे साहेबांची संकल्पना, बऱ्याच वेळा रेग्युलरच्या मॅचेस होतात, अंडर 21चे मॅचेस होतात, शहरी फॉर्मॅट सुद्धा या मैदानामध्ये बऱ्याच वेळा आयोजित केला, तर मात्र योगेश डांगे साहेबांची संकल्पना की आपण 40+ एक प्राधान्य देऊया आणि 40+ संघ इथे खेळत आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतच नाही आहेत की हे 40+ आहेत. अगदी तरुणांना लाजवेल असा स्टॅमिना आहे आणि उत्कृष्ट खेळतायत. त्यासाठी सर्वांचं खरंच मनापासून अभिनंदन आहे. आणि आभार यासाठी योगेशजी डांगे यांचं आभार मानेन की त्यांनी हा प्लॅटफॉर्म 40+साठी जो उपलब्ध करून दिला, त्यांची उत्कृष्ट अशी संकल्पना आणि त्यांच्यासोबतच त्यांचे सहयोगी करसन पाटील साहेब यांचं सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी हा एवढा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म 40+साठी उपलब्ध करून दिलात. खूप चांगली अशी संकल्पना आहे, कारण खेळाडूंना खेळण्यासाठी जर असे मैदानं मिळाली तरच त्यांच्यातला उत्साह वाढेल आणि प्रोत्साहन वाढेल आणि नक्कीच ते आपल्या गावाचं आपल्या समाजाचं नाव मोठं करतील अशी मी आशा करते. नक्कीच चांगली संकल्पना आपण बघतोय आणि पहिल्याच मॅचपासून आपण पाहिलं तर आपल्या सर्वांच्या लाडक्या पूनमताई योगेश डांगे यांनी पहिल्याच मॅचमध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज किती आहे महत्त्वाचं नाही आहे मॅडम. तिथून काय होतं तर खेळाडूंचं प्रोत्साहन वाढतो. मी एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी गेलो तर नक्कीच ते सांगतील की मी योगेश डांगे चषक 2025मध्ये खेळलो, तिथे मी आमचा संघ पहिल्याच मॅचमध्ये पराभूत झाला, मात्र तरी मला कॅश प्राइज मिळालं, त्याचं कारण मी एक चांगला झेल टिपला. नक्कीच. आणि मी पूनमताईंचं तुम्ही नाव घेतलं, मी खरंच त्यांचं कौतुक करेन की म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा मोठा हात असतो, तशाच पूनमताई आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून, पाठीमागे नाही मी म्हणणार, खांद्याला खांदा लावून त्यांना सपोर्ट करतायत, त्यांना प्रोत्साहन देत आहेत या अशा संकल्पना राबवण्यासाठी, सामाजिक कार्यासाठी. कारण घरातल्या पत्नीचा पुरुषाला सपोर्ट हा हवाच असतो, तेव्हाच आपण इतर क्षेत्रात सुद्धा आपलं नाव उज्ज्वल करू शकतो. तर खरंच पूनमताईंचं कौतुक असेल. आणि उद्या महिला दिन आहे, तर त्यानिमित्ताने पूनमताईंना आणि तमाम स्त्रियांना मी महिला दिनांच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. नक्कीच उद्या महिला दिन आहे, ते नक्कीच महिलांना, आमच्या लाडक्या महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या मॅचमध्ये घारिवली टीमने 61 धावा केल्यात, 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. फडकेपाड्याचे कॅप्टन इथे ऑलरेडी आलेले आहेत. मोठी देसाईचे कॅप्टनला मी विनंती करतो आपण लवकरात लवकर या. मोठी देसाईचे कॅप्टन ज्ञानेश्वर देवकर, आपण आला असाल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की जवळजवळ दुसऱ्या मॅचची फर्स्ट इनिंग इथे समाप्त झालेली आहे. सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी मायमाऊली स्पोर्ट यांच्याकडनं एक बॅट कव्हर सुद्धा आहे. त्यानंतर अयोध्येची एक सुंदर प्रतिमा असणारी मूर्ती तुम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी पाहिजे. त्यामुळे काय होईल, एखादी मॅन ऑफ द मॅच तुम्हाला नक्कीच मिळाली, तुम्हाला घरी गेल्यानंतर असं वाटेल की थोड्या वेळासाठी का ना होईल का मी अयोध्येला जाऊन आलोय, कारण जी प्रतिमा बघितल्यानंतर आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. राम मंदिरचं जे स्वप्न होतं भारत देशाचं, ते नक्कीच नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून ते पूर्ण झालं. संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा मी उल्लेख करेन आणि तो एक वेगळा आनंद होता. जानेवारी महिना आपण पाहिला, 22 जानेवारी तो दिवस सर्वांच्याच लक्षात राहील. अशोक, 22 जानेवारी आपण बघतोय. मात्र मोठी देशाच्या कॅप्टनला आपण पुन्हा सूचना करतोय, मोठी देशाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा टॉससाठी, कारण की अपोजिट टीम जी आहे फडकेपाडा, त्या टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. त्यामुळे मोठी देशाला मी वारंवार सूचना करतोय, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. वडवली आणि काटई ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ सुद्धा तुम्हाला खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 40+ला एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. वसंत पाटीलला तुम्ही पाहतायत, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे. घारिवली गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पतलावरती खूप मोठ्या उंच स्तरावरती घेऊन गेलेले आहेत. मग रायगड असेल, भिवंडी असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा घारिवली संघ रेग्युलर क्रिकेट खेळत असताना भरपूर चर्चा राहिलेली आहे. मागच्या वर्षी अध्यक्ष चषक ज्यावेळी स्पर्धा
झाली अर्जुनभाई पाटील यांची. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं रेग्युलर संघांनाही विनोद संधी मिळाली होती आणि तिथे घारिवली संघ रनरअप होता. सुजित पाटील बेस्ट बॅट्समन LED TV त्यांना मिळाली होती. मालिकावीर तुषार पाटील होते आणि ती स्पर्धा होणार आहे अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. त्यानंतर आत्ताच सुदेव काका यांची जी स्पर्धा झाली होती श्रद्धांजली चषक रिची मात्रे यांच्या स्मरणार्थ, त्या स्पर्धेत सुद्धा रेग्युलरमधनं घारिवली संघ चॅम्पियन होता आणि 40+ मधनं फडकेपाडा संघ चॅम्पियन होता. आणि खऱ्या अर्थाने योगेश डांगे साहेबांनी तर मॅडम दखल घेतलीच 40+ने. मात्र ज्यांनी क्रिकेटची सेवा केली, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुखदेव काका मात्रे, त्यांनी 40+ला संधी दिली. त्यामुळे काकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. काकांना माहिती आहे 40+चे खेळाडू असे आहेत वेळ दिल्यानंतर वेळेवर येणार. आणि बरेचसे असे संघ आहेत आमच्या 40+, बऱ्याच वेळा त्यांची एंट्री कधी कॅन्सल होत नाही. रेग्युलरमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय किंवा लग्नस्तराई आमची एंट्री कॅन्सल, दुसरा संघ पाठवतो. मात्र 40+मध्ये तसं नाहीये. वसंत चांगली गोलंदाजी, वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते. वसंतकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, भरपूर वर्ष क्रिकेटची त्यांनी सेवा केलेली आहे. अजूनही आमचे काही भारतीय जनता पार्टीचे सहकारी ते उपस्थित होत आहेत, त्यांचे आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. पॉइंट आणि कव्हरच्या मधून तुम्ही पाहतायत आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. मितेजी पेंडकर यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टीचे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही पेंढरकरच्या मैदानात समालोचन केले SSC ट्रॉफी साई शेलार यांची स्पर्धा, तेव्हाही आवर्जून संपूर्ण दिवस मितेश पेंडकर साहेब तिथे उपस्थित असतात, खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवत असतात. या दरम्यान एक चांगला फटका मात्र एक सिंगल मिळाले. अशोक आम्हाला सांगते धावसंख्या 5 वरती तुम्हाला पाहायला मिळते. दुसरी मॅच आहे. चला मोठी दिसे एक खेळाडू कोणी प्रतिनिधी आला असेल तर या आपण लवकर. डोंबिवली पूर्व शहर भाजपाचे सरचिटणीस श्री मितेश पेंडकर साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं योगेशजी डांगे साहेबांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत योगेश डांगे चषक 2025. धावसंख्येला चौकारांतर एक सिंगल, त्यानंतर दुहेरी म्हणजे 7 धावा वसंत पाटीलने खर्च केलेत. सुरुवातीचा काळ आपण पाहिलं तर वसंत पाटील सुखदेव काका सुद्धा वसंतला घेऊन जायचे बऱ्याचशा ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी. मग रायगड असेल, मी रायगडचा उल्लेख करेल, भिवंडीचा उल्लेख करेल आणि अनेक मैदानं वसंतने गाजवलेली आहेत. वसंत पाटील, राम पाटील, 2 बंधुराजांचा क्रिकेटला खूप मोठं योगदान राहिलंय. धावसंख्या 7 वरती तुम्हाला पाहायला मिळते. रमेश म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम सागाव. फुलटॉस बॉल होता, मिडऑफच्या वरून पाठवलाय, मात्र लॉंगापर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकदा पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा मिळत आहे. 2 धावसंख्या पुढे सरकेल. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 9 धावा खर्च केलेत. 61 पहिल्या इनिंग मध्ये बनवलेत. 62 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. गोलिवली संघाला पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. मितेजी पेंडकर साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टीचे. आणि क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम त्यांचं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतो. ज्यावेळी पेंढरकरच्या मैदान स्पर्धा होते SSCC ट्रॉफी साई शेलार यांची स्पर्धा, साई शेलार यांच्या माध्यमातून ज्यावेळी स्पर्धा तुम्ही पाहता त्याही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्यांची उपस्थिती असते. आणि क्रिकेट हा संपूर्ण भारत देशाचा आवडता खेळ आहे असं नाहीये. महिला वर्ग असेल, लहानपासून मोठ्यांपर्यंत मी उल्लेख करेल, ज्येष्ठ नागरिकांनाही क्रिकेटची प्रचंड आवड आहे. थोडंसं जलपान करत असताना खेळाडू, कारण ऊन भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. मार्च महिना सध्या सुरू आहे. आज आपण पाहिलं तर 7 मार्च आपण पाहतोय. या ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज. आपण या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघू शकाल 9 वरती. थँक्यू व्हेरी मच नितीन. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. आणि याच स्पर्धेमध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचं
तुम्हा सगळ्यांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणातून स्वागत करतोय. योगेश डांगे चषक 2025 मंचावरती मितेश पेंडकर नवतरुणांच्या गळ्यातलं ताईत भारतीय जनता पार्टीचा एक बुलंद आवाज या ठिकाणी आपण बघताय. त्यांची उपस्थिती क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आणि समालोचनावरती नेहमीच त्यांची शाबासकीची थाप असते असे मितेशजी पेंडकर यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत आपण करूया. मैदानावरती सामना सुरू आहे. एका बाजूला आपण बघता श्री गणेश क्रिकेट संघ घारिवली, दुसऱ्या बाजूला गोळवली 40+ क्रिकेटचा हा रणसंग्राम मैदानावरती रंगतोय. आधुनिक क्रिकेट खेळताना हे सगळेजण मैदानावरती नेहमीच 40+ क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत असतात. याची सुरुवात खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई यांनी केली. सुरुवातीला 8 संघ होते, आज तब्बल 64 संघ 40+ या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत आणि या संघटनेचे कुशल अध्यक्ष नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती असे अर्जुनभाई पाटील यांना आपण नेहमीच बघत असतो. आणि आत्ताच आपण बघितलं की 12 संघांना संधी मिळाली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये. त्यात गोळवली हा संघ चॅम्पियन झाला. गोळवलीमध्ये 2 संघ आहेत. एक संघ आपण बघताय जो गोळवली अ संघ खेळतो, दुसरा संघ आपण बघतात गोळवली बी ज्यांनी चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरलं. आणि आपण बघताय त्या मैदानावरती चेसिंग करत असताना धावा 62 करायचे आहेत. पहिले षटक संपले, धावा तिथे 9 आल्या होत्या. दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या धावफलकावरती 11 आपण बघतोय. बॉलिंग मार्क सुधीर पाटील पलावा सिटींकडनं. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप. खराब पिचिंग होती, चेंडू बाहेर गेल्या कारणाने पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. टोटल 62 करायचं. मागच्या मॅचमध्ये 42चं टार्गेट मोहिली टीमने सहजतेने चेस केलं, तिसऱ्या ओव्हरमध्ये चेस केलं. या मॅचमध्ये आपण बघतात 61 धावा केलेल्या आहेत. करसन पाटील यांचा संघ स्वतः ते इन ॲक्शनमध्ये आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने, फिल्डिंग चांगली झाली आहे पण एक धाव नाही रोखू शकले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे एकूण 13 धावा. टार्गेट अजूनही आपण बघितलं 49 धावांची इथूनही गरज आहे. बॉलिंग मार्क सुधीर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला बॅट्समन त्या ठिकाणी नंदू. ऑन साइडला झेलची शक्यता, फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती लागतो यावेळेस मात्र गोळवली ए टीमला. आमच्यासोबत पल्लवी मॅडम या ठिकाणी आहेत. काल त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि नक्कीच अँकरिंग ते करतात पण क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे फारसा नाही आहे आणि नक्कीच त्यांचं आपण स्वागत करूया. योगेशने त्यांना इन्व्हाइट केले आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही करा क्रिकेटमधलं थोडाफार तुम्हाला बेसिक नॉलेज आलं की तुम्ही पुढे हळूहळू स्वतःला डेव्हलप करू शकता. आणि आज त्यांची उपस्थिती आज सकाळी लवकर त्या ठिकाणी आलेली आहेत आणि नक्कीच क्रिकेटचा आनंद घेतात आणि फार भारावून गेल्यात, इम्प्रेस झाल्यात. 40+ क्रिकेट आहे कारण 40 ओलांडल्यानंतर आपली जसं वय पुढे पुढे सरकतं शारीरिक क्षमता आपली मंदावते आणि कॅल्शियम बनण्याची प्रक्रिया ही तिथे कमी होते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या रगरगत्या उन्हामध्ये असो किंवा मग पावसाळी रबर बॉल क्रिकेट असू दे 40+चे सगळेच खेळाडू अशा पद्धतीने खेळतात की रेग्युलर खेळाडू नाही कुठेतरी त्याचा हेवा नेहमी वाटत असतो. आणि या ठिकाणी आपण बघतात 40+चे 8 संघ इन ॲक्शनमध्ये. त्यातील पहिला सामना मोहिली टीमने जिंकलेला आहे आणि मैदानावरती गोळवली आणि घारवलीमध्ये मॅच सुरू आहे. हा डॉट बॉल टार्गेट फार मोठे आहे पण त्यासाठी इथून लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, मैदानावरती घाम गाळावा लागेल कारण विजय कधी मागून मिळत नसतो. त्यासाठी तुम्हाला मैदानावरती लढावं लागेल आणि या ठिकाणी गोळवली संघाला इथून ती फाईट करावी लागेल. समोर घारवलीसारखा एक ताकदवर संघ. उडावला चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली, झेलची शक्यता आणि जबरदस्त झेल, वेल जज कॅच, फलंदाज बाद. झेल टिपला तरी क्षेत्ररक्षक गिरीश पाटीलने आणि मैदानावरती हा तिसरा धक्का लागतोय टीम गोळवलीला. आता डीजे आपल्याला असं वाटतं की गाणी वाजावी पण इथे बंधन आहेत कारण कोणीतरी इथून कंप्लेंट करतो आणि त्यानंतर पोलीस इथे येतात, भरपूर त्रास होतो. अनेकदा डीजे ऑपरेटरचे सेटअप बेस वगैरे उचलून नेले होते त्यामुळे आता आवाजाची थोडीशी आपल्याला थोडंसं लिमिटेशन आहे कारण समोर कुणीतरी असं म्हणतं की त्रास होतो. बऱ्याचदा आमचा आवाज बाउंड्री लाईनपर्यंत पण जात नाही पण तरी काही लोक असे असतात ज्यांना प्रत्येक गोष्टीचा त्रास होत असतो. उत्तरशिवमधलंही मूर्तिमंत उदाहरण आहे. तिथेही एक महिला कुठलाही कार्यक्रम होऊ देत नाही, सप्ताह देखील होऊन देत नाही, शाळेचे कार्यक्रम देखील होऊ देत नाही, जाऊन तिथे भांडते किती आवाज कमी असू द्या. आणि पोलीस स्टेशनमध्ये तो विषयही आता फार गंभीर झाला. यूट्यूबवरती ती न्यूजही आपण सातत्याने बघितलेली आहे आणि पोलिसही एक फोन गेला की लगेचच येतात.
आणि इथे आपण बघतो की आपल्याला DJ लावता येत नाही, कुठेतरी क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण प्रत्येक ठिकाणी असतं, पण आता किंग मैदानावरती यापुढे ही गाणी आपल्याला सादर करता येणार नाही. तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचे योगेश डांगे या ठिकाणी त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण बघतायत आणि खंदे समर्थक आहे रवींद्र चव्हाण साहेबांचे. साहेब या ठिकाणी येणार होते पण काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही, शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे आणि त्यामुळे इथे ते उपस्थित राहू शकले नाही. पण मितेशजी पेंडकर आलेले आहेत संध्याकाळपर्यंत. अनेक भारतीय जनता पार्टी परिवारातील अनेक मान्यवर या ठिकाणी येताना दिसतील. तर साहेबांचं लेटर या ठिकाणी आलेलं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून योगेश यांना आणि त्याने सांगितलं की न येण्याचं कारण काय. आणि बघा कुठलाही कार्यकर्ता किती लहान असू दे कोणी असू दे पण रवींद्र चव्हाण साहेब नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. मला एक आठवण या ठिकाणी शेअर करावीशी वाटते. SSC ट्रॉफी स्वर्गीय शिवाजीदादा शिला स्मृती चषकच्या दरम्यान खरं तर 8:30 वाजता मॅच 8:45ला सुरू होणार होती, पण आमचे रवींद्र चव्हाण साहेब सकाळी 6-6:30 वाजता उद्घाटन करून गेले होते, आयोजकही नव्हते. तर इतकी काळजी त्यांना असताना सकाळी लवकर उठतात आणि लवकर उठून जे जे त्यांना माहिती की कुठे जायचं आहे सगळं ठरलेलं असतं. कार्यकर्ता तो झोपडीतला जरी असेल तरी त्याच्या घरी ते आवर्जून जातील. आणि आम्ही जेव्हा गेलो कॉमिटीला म्हणाले की सत्कार उद्घाटन कधी झालं आहे, तर मला उद्घाटन कधी झालं, कारण उद्घाटन लवकर होत नाही 10-11 तर कार्यक्रमासाठी आणि आयोजकही तिथे नव्हते. तर अशा गोष्टी या साहेबांच्या या चांगल्या गोष्टी नेहमी सगळ्यांना मोटिवेट करत आहेत. धावपलकावरती आपण बघतोय एकूण झाले त्या म्हणजे 19 धावा झाल्या, 30 षटक सुरू आहे. टार्गेट 62चं म्हणजे अजूनही आपण 43 धावांची इथून गरज आहे वसंत पाटील. आणि नक्कीच आणखीन एक गोष्ट मी खरं तर विसरलो, ती 1200 बॅट त्या स्पर्धेदरम्यान त्यांनी वाटल्या होत्या संपूर्ण डोंबिवलीतील सगळ्या क्रिकेटपटूंना, महिला संघांनाही त्या बॅट्स वाटल्या होत्या आणि भरपूर चर्चा ती झाली. आजही काही जण जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा त्या गोष्टींना उजाळा आपण देत असतो. या दरम्यान एकच धाव या दरम्यान येते, ओव्हरथ्रोच्या रूपाने धाव मिळेल का नाही, बॅकअप मिळते. धावसंख्या धावपलकावरती 1 पुढे सरकते, जाऊन पोहोचते. आपण बघतोय 20च्या घरात. अजूनही 42 धावा करायच्या आहेत, लक्षापासून फार दूर आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. गोळी टीम बॉलिंगमध्ये कुठेतरी त्यांची कामगिरी थोडीशी ढासळली. हा चेंडू ड्राईव्ह करतात, बॉलच बॅक ड्राईव्ह होता, प्रयत्न चांगला झाला होता वसंतचा, पण हाताला ब्रश करून चेंडू मागे लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा, धावसंख्या 2 पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 22 वरती. 40 धावा करायच्यात 12 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड रेट बघा 20.00 प्रति ओव्हर मागे 20 धावा करायच्या आहेत आणि हा रिक्वायर्ड रेट राखण्यासाठी किमान 2 ते 3 मोठे पटके खेळावे लागतील तरच रिक्वायर्ड रेट या ठिकाणी तुम्हाला राखता येईल. 12 चेंडू 40 धावा होतील का प्रश्न आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. तर पल्लवी मॅडम आमच्या सोबत आहेत, काय सांगतील बघूया त्यांचं काहीतरी मनोगत. खरंच खूप मजा वाटते आज मॅच बघताना, कारण प्रत्यक्षात मॅच बघण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. टी व्हीवर आम्ही मॅच बघतो, पण आज इथे लाईव्ह पण नाही म्हणता येणार, प्रत्यक्ष आपल्या उघड्या डोळ्यांनी ही मॅच बघताना खरंच खूप आनंद वाटतोय. आणि जसा जसा तो बॉल त्या फिल्डरच्या हाताच्या जवळ येतोय तसं तसं आपली हार्टबीट्स वाढत असतात की आता हा झेल पकडतोय की सोडतोय. तर खूपच मजा येते या खेळामध्ये. आणि मी एक आवर्जून सांगावंसं वाटेल मला, मी जेव्हा योगेश डांगे चषक या निमित्ताने जेव्हा योगेशजी डांगे यांना भेटले होते तेव्हा त्यांना मी हा एक प्रश्न विचारलेला, जो प्रश्न मला वाटतं तुम्हा आम्हाच्या सगळ्यांच्याच मनात आला असेल की या चषकाचं नाव योगेश डांगे चषक असं का ठेवण्यात आलं. कारण आपण बरेचसे चषक बघतो ते स्मृतिप्रित्यर्थ असतात किंवा मग आपापल्या गावांच्या नावाने असतात. तर तेव्हा मला योगेश दादांनी सांगितलं की ॲक्च्युली मलासुद्धा हा गावाच्या नावानेच हा चषक ठेवायचं होतं, परंतु त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचे सपोर्टर्स जे होते त्यांच्या आग्रहाने, म्हणजे त्यांनी आग्रह केला की तुम्ही हे चषक तुम्ही स्वतःच्या नावाने ठेवा, आम्हाला जास्त आनंद होईल. आणि त्यामुळे दादा म्हणाले की हे मी फक्त कार्यकर्त्यांच्या आणि सहकार्यांच्या आग्रहास्तव मी ह्या चषकाचं नाव योगेश डांगे चषक हे ठेवलेलं आहे. नक्कीच योगेश खरं तर आमच्या भोपरचेच आहेत
आणि योगेशला पूर्वीपासून खरं तर समाजकार्याची प्रचंड ओढ आहे आणि समाजकार्य करण्यासाठी कुठेतरी आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये उतरावं लागेल. आणि लेटर दाखवत आहेत आम्हाला प्रणव बेडेकर या ठिकाणी स्क्रीनवरती सुपर स्पोर्ट्सवरती जे लेटर साहेबांनी पाठवले की मी काय येऊ शकत नाही त्याचं रिझन त्यांनी दिलेलं आहे. खरं तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी फोनवरही सांगू शकले असते की मला जमणार नाही, पण त्यांनी लेटर पाठवले आणि ते लेटर आपण स्क्रीनवरती दाखवते. सुपर स्पोर्ट्स या चॅनलवरती टेलिकास्ट सुरू आहे. घर बसल्या आपण बघू शकाल. ज्यांना इथे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी सुपर स्पोर्ट्स आहे. जिथे जिथे इंटरनेट आहे जगामध्ये, जिथे जिथे यूट्यूब आहे, तिथे तिथे ही स्पर्धा बघितली जाऊ शकते. क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडीचा विषय. इंग्रजांनी या खेळाला जन्म जरूर दिला, पण भारतीय उपखंडात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करत आहेत. आणि आज महाराष्ट्रात गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांचाही जन्म झाला. जरी या खेळाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी या खेळाला मोठं केलं या भारतीयांनी. हा चेंडू हवेत. नंदकुमारने इथे आणखीन एक विकेट प्राप्त केलेली. आणखीन एक धक्का गोळी ए टीमला लागत असताना धावसंख्या धावफलकावरती 13 आपण बघतोय. टीम म्हणजे 23, अजूनही 39 धावा करायच्या आहेत. लक्ष फार दूर आहे. आज सामना एका बाजूने झुकत चाललेला आहे. त्यामागचं कारण घारवली संघाने उभं केलेलं एक मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ दबावामध्ये कुठेतरी आपण बघतोय हा डाव कोसळताना, अग्रक्रम कोसळताना. गोळी संघ खूप चांगला संघ आहे, पण बॉलिंगमध्ये जर कमीत कमी धावसंख्येवरती रोखता असं जसं पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं मोहिली टीमने काय जबरदस्त बॉलिंग केली साबेच्या विरुद्ध. अवघ्या 41 त्यांना रोखलं आणि मोहिली टीम टिटवाळा विभागातील हा संघ, या संघाने इथे येऊन पहिल्या सामन्यामध्ये योगेश डांगे चषकमध्ये विजयाचा श्री गणेश या ठिकाणी गेला. तर मोठी देसाईचे कॅप्टन आपण यायचं आहे. मोठी देसाई आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर संघ फडकेवाडा. तर फडकेवाडाचे स्कोरर अशोक पाटील आमच्या सोबत आहेत. यंदाच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 13 दिवस ऑफिशियल स्कोरर म्हणून काम केलं. त्यांचा स्वप्न पूर्ण झालंय. ते धन्य झाले. त्यांचं जीवन सार्थकी लागलेलं आहे. कारण देशातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक एकाच रात्रीचा लाईट शो झाला. तब्बल 5 लाख रुपये खर्च करण्यात आले त्या एका लाईट शोसाठी. आणि पाकिस्तानमध्ये जो लाईट शो झाला त्याचं कंपॅरिझन आपण बघितलं करण्यात आलं. तर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा लाईट शो होता. आयरेचेच आपले भूमिपुत्र त्यांनी खरं तरी सगळं अरेंज केलं होतं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सगळ्यांचीच आवडती स्पर्धा. हो, सुंदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सामन्यामध्ये केवळ आता औपचारिकता शेष राहिली असं आपण म्हणू शकतो, कारण 24 धावा झालेल्या आहेत. अजूनही 38 धावा करायच्या. नंदकुमार. हा चेंडू गेलाय सीमा रेषेच्या दिशेने. आपण बघतायत येतोय हा चौकार. या चौकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतो ती म्हणजे एकूण 28 धावा झाल्यात. मोठी देसाई आणि फडकेपाडा दोन्ही टीमच्या संघनायकाने लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचंय. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. वेळ जास्त घेऊ नका. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट एक आदर्श क्रिकेट म्हणून संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट घड्याळाच्या काठेवरती चालणारं क्रिकेट आहे. वेळेच्या बाबतीत डोंबिवलीकर नेहमीच सगळ्यांच्या पुढे आहेत. हा आदर्श नेहमीच आपण संपूर्ण जगासमोर ठेवलेला आहे. 8:45 वाजता पहिला चेंडू पडतो 12च्या लॉटला. हे आपलं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. वेळेवरती मॅचेस सुरू होणं, वेळेवरती संपवणं हे कल्याण डोंबिवलीने संपूर्ण जगाला शिकवलं. आणि या ठिकाणी आपण बघताय झेल ड्रॉप झालाय. वीरेंद्र सेहवाग स्टँडच्या दिशेने झेल सुटला आणि अंपायरने सांगितलं की आज चौकार. प्रयत्न सुरू आहे, पण हे प्रयत्न सुरुवातीला व्हायला हवे होते, कारण चेंडू आता फार कमी राहिलेले आहेत आणि धावा मात्र त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त. 7 चेंडू 30 करायचे आहेत. किमान 5 षटकार मारावे लागतील. हा चेंडू वाईड बॉलचा इशारा अंपायर करत आहेत. नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या आधाराने एक धाव मिळेल. बॉलिंग मार्कवर नंदकुमार. ओ हो, लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल टिपलाय. फलंदाज बाद.
योगेश डांगे चषक 20-25 एक दिवसीय क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण आहोत उसरगर गावामध्ये. उसरगर गावचे एक आयकॉनिक क्रीडांगण किंग मैदान ज्याला म्हणते की मैदान आम्ही म्हणतो की मैदानाचा अभाव प्रत्येक ठिकाणी जाणवतोय. जागेचे भाव गगनाला भिडत चाललेले आहेत. एक एक फुटासाठी भांडणं होत आहेत, मारामारी होते. तर मैदानासाठी कोण इतकी जागा ठेवणारा प्रश्न आहे. पण मी नेहमी म्हणतो की प्रत्येक गावाने एक तरी मैदान किमान 4 गावाने मिळून एक तरी मैदान राखायला हवं जेणेकरून पुढची पिढी घडेल, खेळाडू घडतील. कारण हल्लीची पिढी आपण बघतोय की इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेली आहे. मैदानावरती कोणी येत नाही, पहिल्यासारखे खेळ आता कोणी खेळत नाही. या दरम्यान प्रसाद माळे यांचं आगमन होतंय. परिवहन समिती सदस्य स्वागत आहे कोपरगावचे. प्रसाद माळे आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण विराजमान व्हा. तर भारतीय जनता परिवाराचे सगळेच कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी तुम्हाला संध्याकाळपर्यंत या ठिकाणी येताना दिसतील. या ठिकाणी स्वागत होते चौकाराने. दीपक आहेत बॉलिंग मार्कवर. चला या टॉस साठी आलेत का दोन्ही कॅप्टन? आलेले आहेत. त्या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या ठिकाणी जोडल्या जातील टॉस बॉक्स मध्ये पल्लवी पाटील मॅडम. त्यांच्या तर आदरणीय मितेशजी पेंडकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेन या आपण टॉससाठी टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करा आणि टॉस बॉक्समध्ये असतील पल्लवी मॅडम. ओ जेलची शक्यता. ओ हो पकडलाय करसन पाटील, क्या बात आहे. आणि टॉस करूया. मोठी देसाईने YDC सिलेक्ट केलेला आहे. फडकेपाडा 40+. टॉस होत आहे. $40+ हे टॉस विनर आहेत. निर्णय काय असेल तुमचा? 40+. अच्छा, 5 मिनिटात ते आपला निर्णय देत आहेत. तत्पूर्वी मला ज्यांनी टॉस जिंकलेला आहे त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला आजच्या मॅचचं नियोजन कसं वाटते? छान आहे, म्हणून तर आम्ही इथं आलोय ना. मला ग्राउंड पण खूप आवडतो हा. आणि विशेष म्हणजे योगेश डांगे यांनी जे हे नियोजन केलेलं आहे तर ते इथले स्थानिक नाही आहेत, ते बाहेरचे आहेत. पण इथे सगळे खेळणारे हे आपले भूमिपुत्र आहेत. तर त्याबद्दल तुम्ही विशेष काय सांगाल? त्यांचं हे प्रेम आहे म्हणजे भूमिपुत्रांवर, म्हणून त्यांनी फरक नाही केला कशात, तेच ना. थँक्यू. तर टॉस जिंकलेला आहे फडकेपाडा टीमने. डिसिजन पेंडिंग आहे का? तर कृष्णा सांगतील आम्हाला लवकरच. तर जो काय डिसिजन असेल, कारण ही मॅच आता संपायच्या मार्गावरती आहे, औपचारिकता शेष आहे. फिल्डिंग असेल लगेच उतरा मैदानावरती फडकेपाडा, अन्यथा बॅटिंग असेल तर मग सांगा आम्हाला, कारण मोठी देसाई मग फिल्डिंगला उतरेल. वाईट बॉलचा कॉल या ठिकाणी अंपायर करतात. आणि काय झेल टिपलाय करसन पाडेल बघा. आजही काय जबरदस्त फिटनेस आहे. आम्ही पूर्वीपासून बघतोय, जेव्हा रेग्युलर खेळायचे खूप चांगले पुरस्कार म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि आजही क्रिकेटवरती नितांत प्रेम. गारवे टीम इन ॲक्शनमध्ये आणि जबरदस्त परफॉर्मन्स देते. अशा प्रकारे आपण बघतायत ही मॅच या ठिकाणी संपलेली आहे. सामना जिंकलाय श्री गणेश क्रिकेट संघ घारिवलीने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि गारवी टीमला सपोर्ट करण्यासाठी बघा जितूही आलेला आहे. रेग्युलरचा प्लेअर, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. जितू पाटीलने जबरदस्त त्याचं समर्थन या टीमला राहिलेलं आहे. आणि अगदी मागेच हे गाव आहे घारिवली, त्यामुळे फार जास्त वेळ लागत नाही इथे यायला. अभिनंदन टीम घारिवली. हार्ड लक गोळी ए टीम.